मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा अंधळे याच्याविषयी मोठी अपडेट समोर आली। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून जवळपास 90 दिवसांपासून कृष्णा अंधळे फरार आहे, ज्यामुळे CID SITच्या तपासावर सवाल उपस्थित करण्यात येतोय। अखेर कृष्णा अंधळेचा ठाव ठिकाणा लागला असल्याची माहिती समोर आली। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची एकच लाट उसळली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं, तर कृष्णा अंधळे हा फरार आहे। आरोपी कृष्णा अंधळे अजूनही फरार आहे। गेल्या 80 दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत असल्याने विविध प्रश्न निर्माण होऊ लागलेत। कृष्णा अंधळे हा संतोष देशमुख हत्याकांडातील 9वा आरोपी। सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर कृष्णाने आरोपींच्या मोकारपंथी ग्रुपवर व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल केल्याचं समोर आलं। आता कृष्णा अंधळेचा ठाव ठिकाणा लागला असल्याचं समोर आलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा अंधळे नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला। नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा अंधळेला बघितल्याचा काही लोकांनी दावा केला आहे। याची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी या परिसरातील CCTV फुटेजवरून तपास सुरू केला। एका मोटरसायकलवर कृष्णा अंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता दिसल्याचा दावा करण्यात आला आहे। कृष्णा अंधळेने कपाळी टिळा लावला होता। स्थानिकाने हटकल्यानंतर तो दुचाकीवरून पळून गेला असल्याची माहिती समोर आली। नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येने संपूर्ण राज्य हादरलं होतं। या हत्येप्रकरणी आज केज जिल्हा व सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली। या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे। हत्या प्रकरणातील CIDचं दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ही महत्त्वाची सुनावणी पार पडली। सरकारी वकिलांकडून 26 तारखेपर्यंत मुदत देण्याची मागणी करण्यात आली। 15 दिवसांनंतर पुन्हा ही सुनावणी होणार आहे। यावेळी या प्रकरणातील वाल्मिक कराडसह सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी उपस्थित होते। सुनावणीच्या वेळी वाल्मिक कराड हात जोडून उभा होता। आरोपपत्रात पूर्ण कागदपत्र दिले नसल्याचा त्याने मुद्दा मांडला। आरोपींचा जबाब दिला नसल्याचे त्यांनी सांगितलं। आरोपींचे जबाब हे बंद लिफाफ्यात आहे, तो लिफाफा उघडून आरोपींना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली। त्याशिवाय या प्रकरणातील डिजिटल पुरावे, व्हिडिओ, CDR, ऑडिओ कॉल याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उभे होते। ओळख परेडसाठी सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। यावेळी या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा हात जोडून उभा होता। यावेळी कोर्टाने आरोपपत्र मिळाले का, वकील देण्यात आला का याची विचारणा केली, त्यावर आरोपींनी हो असे उत्तर दिलं। सरकारी वकिलांनी 26 मार्चपर्यंत मुदत देण्याची मागणी केली। खंडणी प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर मुळे संदर्भात काही आक्षेप असेल तर कोर्टात लेखी म्हणणे सादर करा अशी सूचना कोर्टाने दिली। आरोपीच्या वकिलांनी कोर्टात अर्जाद्वारे सरकारी पक्षाच्या वकिलांकडून कागदपत्रांची मागणी केली। न्यायाधीशांनी तो अर्ज सरकारी वकिलांकडे देत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान हा खटला फास्ट ट्रॅकमध्येच चालेल आणि या खटल्याच्या शेवटी मला जजच्या तोंडून या सर्व आरोपींना फाशी दिली जाणार आहे हेच ऐकायचं आहे, असं मत धनंजय देशमुखांनी व्यक्त केलं आहे।